जेव्हा ना ती मनाला रडवतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीवर बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. ती म्हणजे नाती मनाला दुखावतात तो क्षण. नाती आपल्या जगण्याला अर्थ देतात, पण कधीकधी तीच नाती आपल्याला आतून तोडूनही टाकतात. आपण एखाद्याला मनापासून आपलं मानतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, समजून घेतो, सांभाळून घेतो, पण कधीकधी समोरचा तितकाच मनापासून साथ देत नाही आणि तिथूनच मन दुखण्याची सुरुवात होते. आपण त्यांना मनापासून देत राहतो आणि त्या बदल्यात आपल्याही त्यांच्याकडून अपेक्षा निर्माण होतात. जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन गोंधळतं. आपण काय चुकलो, मी मी कमी पडलो का, हे विचार डोक्यात फिरत राहतात. मन शांत राहत नाही. प्रत्येक गोष्ट खटकते, टोचते, जुने प्रसंग आठवत राहतात. पण खरं सांगायचं तर ही अवस्था म्हणजे आपली कमजोरी नाही, तर आपलं मन संवेदनशील असल्याचं चिन्ह आहे. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की नात्याने दुखावलं तरी स्वतःला कसं सावरायचं आणि पुन्हा मन शांत कसं करायचं. पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षा आपलं मन दुखावतात. आपण जेव्हा कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा नकळत त्यांच्याकडून अपेक्षा निर्माण होतात आणि हे खूपच नैसर्गिक आहे. आपल्याला वाटतं आपण चांगलं वागलो म्हणून समोरचाही आपल्याशी तसाच वागेल. पण प्रत्येक माणूस आपल्यासारखाच विचार करत नाही हे आपण विसरतो आणि इथूनच मन दुखायला सुरुवात होते. मी त्यांच्यासाठी इतकं केलं, मग त्याने का नाही केलं, हा विचार मनाला टोचणी लावतो. खरं सांगायचं तर चूक अपेक्षा ठेवण्यात नाही, तर त्या पूर्ण होतील असं गृहीत धरण्यात आहे. कारण प्रत्येकाचं जगणं, परिस्थिती, भावना वेगळ्या असतात. म्हणूनच अपेक्षा कमी ठेवल्या की परत काय मिळेल याचा विचार मन करत नाही. लक्षात ठेवा, नात्यात सगळं आपल्या मनासारखं होणार नाही. जेव्हा आपण हे समजायला लागतो तेव्हा आपलं दुखणंही हळूहळू कमी होऊ लागतं आणि मन शांत राहू लागतं. 2. मनातील वादळं थांबवा. कोणतंही नातं जेव्हा आपल्याला दुखावतं तेव्हा सगळ्यात मोठी समस्या निर्माण होते आपल्या मनात. कारण आपण सतत त्याच त्याच गोष्टींचा परत परत विचार करत राहतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. आपण स्वतःशीच बोलत राहतो की त्याने असं का केलं, मी असं बोलायला हवं होतं, मी असं केलं असतं तर कदाचित सगळं ठीक झालं असतं. हा संवाद कधीच संपत नाही. यामुळे आपण थकून जातो. मनाला उत्तर हवं असतं आणि ते काही मिळत नाही. त्यामुळे अजून अस्वस्थता वाढते आणि आपण वर्तमानात जगणं विसरतो. आपल्याला कळतही नाही की आपण किती वेळ या वाईट भूतकाळात अडकून बसलोय. हळूहळू ही सवय बनते आणि मन कायमचं गोंधळलेलं राहतं. त्यामुळे सगळ्यात आधी हा आतला गोंधळ ओळखणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःला पहिले थांबवा आणि लक्ष दुसरीकडे वळवा. एखादं काम करा, छंद जोपासा, चालायला जा. मनाला नवीन दिशा दिली की ते हळूहळू शांत होतं. जेव्हा हा सराव वाढतो तेव्हा जुन्या गोष्टींचा मनावरचा ताबा कमी होतो आणि आपण वर्तमानात जगायला शिकतो. 3. माफ करणं म्हणजे स्वतःला त्रासातून मोकळं करणं. समोरच्याने आपल्याला खूप दुखावलेलं असतं. मन म्हणत असतं की याला माफ कसं करायचं. पण खरं सांगायचं तर माफ करणं म्हणजे त्याने जे केलं ते बरोबर होतं असं मानणं नाही, तर माफ करणं म्हणजे मी आता हे दुखणं धरून ठेवणार नाही असा निर्णय घेणं आहे. आपण जेव्हा द्वेष धरून ठेवतो तेव्हा तो अनेक किलोंचा भार आपलं मन उचलत असतं. समोरचा कदाचित त्याबद्दल विचारही करत नाही आणि आपण मात्र रोज त्या आठवणींमध्ये जळत राहतो. अक्षरशः विचार करून डोक्याचा भुगा होतो. त्यामुळे माफ करणं म्हणजे स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करणं आहे. जेव्हा आपण या गोष्टी मनातून सोडून देतो तेव्हा हळूहळू मन शांत होऊ लागतं, हलकं वाटायला लागतं. याचा अर्थ असा नाही की पुन्हा पुन्हा त्याच चुका सहन करायच्या. माफीच्या बाबतीतही मर्यादा ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण माफी ही आपल्या मनःशांतीसाठी असते, समोरच्यासाठी नाही. हे जेव्हा आपण समजतो तेव्हा माफ करणं सोपं वाटायला लागतं आणि मनाला खरी शांती मिळते. 4. एकटेपणा म्हणजे शत्रू नाही हे समजून घ्या. नातं तुटलं की सगळ्यात आधी जी भावना मनात येते ती म्हणजे एकटेपणाची भीती. कारण आपल्याला वाटतं की आता आपल्याकडे कोणीच नाही आणि ही भावना खूप अवघड असते. पण खरं पाहिलं तर एकटेपणा नेहमीच वाईट नसतो, कारण हाच वेळ आपल्याला स्वतःशी जोडण्याची संधी देत असतो. आपण नेहमी इतरांसाठी जगत असतो, पण स्वतःसाठी वेळ देत नाही. जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा आपल्याला स्वतःशी बोलायला वेळ मिळतो. हळूहळू आपण स्वतःला समजून घ्यायला लागतो. सुरुवातीला खूप रिकामं वाटतं, पण जसजसा वेळ जातो तसतसं मन शांत व्हायला लागतं आणि आपण स्वतःसोबत कम्फर्टेबल होतो. हीच खरी ताकद असते. कारण जेव्हा आपण स्वतःसोबत आनंदी राहायला शिकतो तेव्हा कोणावरही अवलंबून राहण्याची गरजच राहत नाही आणि मग नातं असो वा नसो, आपण आतून नेहमी मजबूतच राहतो. 5. स्वतःला सारखा दोष देऊ नका. नातं तुटलं की आपण पहिला विचार करतो की चूक माझीच आहे आणि आपण स्वतःला दोष द्यायला लागतो. सतत विचार करतो की मी असं केलं असतं तर कदाचित सगळं ठीक झालं असतं. पण खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. नातं हे दोघांनी मिळून टिकवायचं असतं. एकट्याने ते वाचवता येत नाही.
त्यामुळे सगळा दोष स्वतःवर घेणं चुकीचं आहे. इथे थांबून स्वतःला सांगणं गरजेचं आहे की मी जे करू शकलो ते केलं, बाकी गोष्टी माझ्या नियंत्रणातच नव्हत्या. जेव्हा आपण स्वतःला दोष देणं थांबवतो तेव्हा मन मोकळं होतं आणि आयुष्यात पुढे जाण्याची ताकद मिळते. 6. राग आणि द्वेष मनाला थकवतात. कोणी आपल्याला दुखावलं की राग येणं खूप स्वाभाविक आहे. पण हा राग जर आपण मनात वर्षानुवर्षे धरून ठेवला तर तो हळूहळू द्वेषात बदलतो. मग तो आपल्यालाच आतून खातो, कारण आपण सतत त्या व्यक्तीबद्दलच विचार करत राहतो. त्यामुळे आपली शांतता हरवते, आपण अस्वस्थ होतो आणि हळूहळू आतून थकून जातो. राग म्हणजे आपली ऊर्जा खर्च करणारी मशीन आहे. त्यातून काहीही सकारात्मक मिळत नाही. त्यामुळे राग आल्यावर तो लगेच ओळखणं आणि शांत होण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. शांत मन योग्य निर्णय घेऊ शकतं. 7. स्वतःची किंमत ओळखा. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या वागण्यावरून स्वतःची किंमत ठरवतो. जर कोणी आपल्याला कमी लेखलं तर आपल्याला वाटायला लागतं की कदाचित आपणच कमी आहोत. खरं पाहिलं तर आपली किंमत कोणाच्या मतावर ठरत नाही, तर ती आपल्या स्वभावावर, आपल्या वागण्यावर आणि आपल्या मनाच्या स्वच्छतेवर ठरते. जर कोणी आपल्याला समजून घेत नसेल तर ती त्याची मर्यादा आहे, आपली नाही. त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका, स्वतःचा आदर करा. जेव्हा आपण स्वतःला मान देतो तेव्हाच इतर लोकही आपल्याला मान देतात. जेव्हा आपण आतून ठाम राहतो तेव्हा कोणाच्याही शब्दांनी आपण सहज दुखावले जात नाही. 8. बदल हा जीवनाचा भाग आहे. जीवनात सगळं बदलतं, माणसं बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते. अशा परिस्थितीत जर आपण भूतकाळालाच धरून बसलो तर अधिकच दुखावले जातो. आपल्याला वाटत असतं की सगळं आधीसारखंच राहावं, पण तसं कधीच होत नाही. जेव्हा आपण बदल स्वीकारत नाही तेव्हा मनात विरोध तयार होतो आणि त्यातूनच त्रास वाढतो. जेव्हा आपण हे मान्य करतो की हा बदल नैसर्गिक आहे तेव्हाच मन समोरची परिस्थिती समजून घेऊ शकतं आणि आपण पुढे जाण्याची तयारी करू शकतो. 9. समोरच्यावर प्रेम करा पण स्वतःला विसरू नका. कधी आपण नात्यात इतके गुंततो की स्वतःला विसरतो. आपलं सगळं लक्ष त्या व्यक्तीवरच केंद्रित होतं आणि हळूहळू आपण स्वतःसाठी जगणं थांबवतो. पण हे चुकीचं आहे, कारण प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला जपून दुसऱ्याला स्वीकारणं आहे. जर एखादं नातं तुम्हाला स्वतःपासून दूर नेत असेल तर ते नातं योग्य नाही. त्यामुळे प्रेम करताना स्वतःचा आदर आणि मर्यादा कायम ठेवा, कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असणार आहात. जर तुम्ही स्वतःलाच विसरलात तर कोणतंही नातं तुम्हाला पूर्ण करू शकत नाही. 10. नवी सुरुवात आधी घाबरवते, पण तीच जुन्या त्रासातून तुम्हाला मुक्त करते. भूतकाळ सोडणं खूप कठीण असतं, कारण आपण त्या आठवणींमध्ये गुंतलेलो असतो. जरी त्या दुखावत असल्या तरी त्या ओळखीच्या असतात. त्यामुळे आयुष्यात नवीन काही सुरू करायला आपल्याला भीती वाटते. पण खरं सांगायचं तर नवीन सुरुवात हीच आपल्याला जुन्या बंधनातून मोकळं करते, कारण ती आपल्याला नवीन संधी देते, नवीन अनुभव देते आणि नवीन आयुष्याची दिशा देते. यात सुरुवातीला सगळं अनोळखी वाटू शकतं, पण हळूहळू आपण त्या नात्यात रुळतो आणि मग लक्षात येतं की आपण जे गमावलं त्यापेक्षा आपण जे मिळवत आहोत ते जास्त मौल्यवान आहे. त्यामुळे भूतकाळाला निरोप द्या आणि पुढे जाण्याची हिंमत ठेवा. मित्रांनो, नाती ही आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग असतात, पण म्हणून तीच सगळं नसतात. कधी नाती आपल्याला दुखावतात, पण त्यातूनच आपण शिकतो, अनुभव घेतो आणि अधिक मजबूत बनतो. दुखणं आलं म्हणून आपण कमकुवत होत नाही, तर आपण अधिक संवेदनशील आणि समजूतदार होतो. अपेक्षा कमी केल्या की मन शांत राहतं. माफ केलं की मन हलकं होतं. स्वतःवर विश्वास ठेवला की पुढे जाणं सोपं होतं. एकटेपणाला घाबरू नका, तोच तुमचा शिक्षक बनतो. भूतकाळातून शिका, पण तिथेच अडकू नका. स्वतःवर प्रेम करा, कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असता. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी तुमच्याकडे येईलच. जे सोडून गेलं ते तुमच्यासाठी नव्हतंच हे समजून घ्या. शांत मन आणि आत्मसन्मान हाच खरा जीवनाचा आधार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडलेले राहता तेव्हा कोणतंही नातं तुम्हाला तोडूच शकत नाही. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.